नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणित घटक 1 संख्याज्ञान उपघटक 3 अंकांची दर्शनी किंमत स्थानिक किंमत विस्तारित मांडणी स्वाध्याय 3.2 प्रश्न पहिला 2000 रुपयांच्या 30 नोटा 100 रुपयांच्या 15 नोटा 10 रुपयांच्या 3 नोटा व 1 रुपयाची 7 नाणी मिळून होणाऱ्या एकूण रकमेचे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणते? मित्रांनो, 2000 रुपयाच्या 30 नोटा या ठिकाणी आपण 2000 गुणिले 30 म्हणजे 30 दुणे 60,000. त्यानंतर 100 रुपयांच्या 15 नोटा म्हणजे 100 गुणिले जर आपण 15 केलं तर 1500. त्यानंतर 10 रुपयांच्या 3 नोटा म्हणजे 10 गुणिले 3 बरोबर 30 आणि 1 रुपयाची 7 नाणी म्हणजे 1 गुणिले 7 बरोबर 7. म्हणजे या ठिकाणी 60,000 अधिक 1500 अधिक 30 अधिक 7 असं उत्तर कुठे आहे? तर मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. 60,000 अधिक 1000 म्हणजे 1500ची या ठिकाणी फोड केलेली आहे. 1000 अधिक 500 अधिक 30 अधिक 7 म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मित्रांनो, पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 का नाही आहे? तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आता 2000 रुपयांच्या 30 नोटा म्हणजे 60,000 होतात, तर पर्याय क्रमांक 2 मध्ये 6000 आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये सुद्धा 6000 आहे आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला मित्रांनो 60 दिसत आहेत. 60 अधिक 15 अधिक 3 अधिक 7 अशी विस्तारित मांडणी होऊ शकत नाही. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न दुसरा, 2.5 लाख ही संख्या विस्तारित रूपात कशी लिहाल? मित्रांनो, या ठिकाणी आता आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. त्या 4ही पर्यायांची जर आपण बेरीज केली तर ती 2.5 लाख झाली पाहिजे, म्हणजे ती विस्तारित मांडणी बरोबर आहे. आता पर्याय क्रमांक आपण 1चा जर विचार केला तर या ठिकाणी बघा 2 गुणिले या ठिकाणी आहे 10,000 म्हणजे 10,000 गुणिले 2 म्हणजे या ठिकाणी 20,000 अधिक 5 गुणिले 10,000 म्हणजे 10,000 गुणिले 5 म्हणजे या ठिकाणी 50,000 अधिक 1000 गुणिले 1 म्हणजे या ठिकाणी 1000. मित्रांनो, सर्वांची जर बेरीज केली तर 20 आणि 50 70 आणि 1 71,000 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा चुकीचा आहे. पर्याय क्रमांक आपण 2चा जर विचार केला तर 2 गुणिले 1 लाख म्हणजे या ठिकाणी 2 लाख. 2 गुणिले 1 लाख म्हणजे 2 लाख अधिक 2 गुणिले 10,000 म्हणजे 10,000 गुणिले 2 या ठिकाणी 20,000 अधिक 5 गुणिले 1000 म्हणजे 5,000 आणि सर्वांची जर आपण बेरीज केली तर 2 लाख अधिक 20,000 अधिक 5,000 म्हणजे 2,25,000 म्हणजे हे सुद्धा 2.5 लाख होत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 सुद्धा चुकीचा. आता पर्याय क्रमांक 3चा जर विचार केला तर आपण या ठिकाणी 1 गुणिले 1 लाख म्हणजे 1 लाखच या ठिकाणी गुणाकार येईल अधिक 5 गुणिले 10,000 म्हणजे या ठिकाणी 50,000 आणि यांची जर बेरीज केली तर ती येईल 1,50,000 म्हणजे मित्रांनो हे 1.5 लाख होतात. हे सुद्धा 2.5 लाख होत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 सुद्धा चुकीचा आहे. आता पर्याय क्रमांक 4च राहिला. पहिले 3 पर्याय जर चुकीचे असतील तर 4था पर्याय नक्कीच बरोबर असायला पाहिजे. आता 2 गुणिले 1 लाख म्हणजे 2 लाख अधिक 5 गुणिले 10,000 म्हणजे 50,000. मित्रांनो, 2 लाख अधिक 50,000 म्हणजे 2,50,000 ज्यालाच आपण 2.5 लाख म्हणतो. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4.
प्रश्न तिसरा, 3 गुणिले 1,00,000 अधिक 7 गुणिले 10,000 अधिक 5 गुणिले 1,000 हे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणत्या संख्येचे आहे? मित्रांनो, 3 गुणिले 1,00,000 म्हणजे 3,00,000 अधिक 7 गुणिले 10,000 म्हणजे 7 10 70 म्हणजे 70,000 अधिक 5 गुणिले 1,000 म्हणजे 5,000. मित्रांनो, या ठिकाणी मी फक्त या पदावलींची या ठिकाणी बेरीज अगोदर गुणाकार करून घेतो, नंतर बेरीज करणार. या सर्वांची जर आपण बेरीज केली तर 3,70,000 अधिक 5 म्हणजे 3,00,000 अधिक 70 अधिक 5,000 म्हणजे 3,75,000. आता 3,75,000 असा पर्याय आपल्याला दिसतो का? तर आता 3,75,000 म्हणजे 4,00,000ला 25,000 कमी, ज्याला आपण 4,25,000 असं म्हणू शकतो. तर आता 2,50,000 3,50,000 4,50,000 म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 4,50,000 आणि 3,25,000. पर्याय क्रमांक 4 चुकीचा आहे. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 4,50,000. प्रश्न चौथा, 5,45,035 या संख्येमधील दशहजार स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत व दशक स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत यातील फरक किती? मित्रांनो, स्थानिक किंमत ही स्थानानुसार बदलते. प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत ही स्थानानुसार बदलते आणि अंकाची दर्शनी किंमत ही त्या संख्ये एवढीच असते किंवा त्या संख्या एवढी म्हणण्यापेक्षा त्या अंका एवढीच असते. मग आता आपण संख्या लिहून घेऊया. 5,45,000 आणि 35 या संख्येमधील दशहजार स्थानी असलेला अंक एकक, दशक, शतक, हजार, 10,000. आता 10,000 स्थानी आहे 4 आणि त्यानंतर दशक स्थानी आहे 3. आता या दोनही अंकाच्या स्थानिक किमतीमधला फरक म्हटलं की वजाबाकी करणार. आता या 4ची दशहजार स्थानी असलेला 4ची स्थानिक किंमत आहे 40,000 आणि दशक स्थानी असलेला 3 याची किंमत आहे 30. दोघांची जर वजाबाकी केली मित्रांनो, 40,000मधून जर 30 वजा केले तर 39,970 उत्तर येईल. आपण वजाबाकी करू शकता. मी डायरेक्ट या ठिकाणी उत्तर काढलेलं आहे. असा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 39,970. चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न 5वा, 35,35,353 35,35,353 या संख्येतील अधोरेखित अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक किती? मित्रांनो, आता एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख. आता लाख स्थानी एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख स्थानी आहे 5 म्हणजे या 5ची स्थानिक किंमत आहे 5,00,000 आणि एकक, दशक, शतक स्थानी आहे 3ची स्थानिक किंमत आहे 300. दोघांची मित्रांनो आपल्याला वजाबाकी करावी लागेल. डायरेक्ट आपण उत्तर काढू शकता, पण मी आता ही पूर्ण आपल्याला वजाबाकी करून दाखवतो. शून्यातून 0 गेला 0, शून्यातून 0 गेला 0. आता शून्यातून 3 जात नाही म्हणून हा 0 वर लिहिला, या शून्याकडनं हातचा घेतला, हा पण देऊ शकत नाही म्हणून हा पण 0 वर लिहिला, या शून्याकडनं हातचा घेतला, हा पण देऊ शकत नाही म्हणून हा पण वर लिहिला. मग आता या शून्याने घेतला, 5कडनं हातचा घेतला, 5च्या जागी झाले 4 म्हणून या ठिकाणी झाले 10. आता हातचा पाहिजे होता याला म्हणून या ठिकाणी 9 झाले, या ठिकाणी झाले 10. पुन्हा हातचा याला पाहिजे होता म्हणून या 10ने हातचा इकडं दिला म्हणजे या ठिकाणी 10, या ठिकाणी झाले 9. आता 10तून 3 गेले 7, 9तून आता या ठिकाणी खाली जायला काहीच नाही आहे. 9शी 9, 9शी 9 आणि 4शी 4, 4,99,700. मित्रांनो, हे उत्तर येत आहे आणि हे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये 4,99,700. फक्त आपल्याला वजाबाकी करायची आहे. प्रश्न 6वा, 29,34,546 या संख्येतील अधोरेखित अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक किती? मित्रांनो, आपल्याला अंकाची दर्शनी किंमत विचारली. अंकाच्या दर्शनी किमतीमधील फरक. कोणत्याही अंकाची दर्शनी किंमत ही त्या अंका एवढीच असते. म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकतो जे अधोरेखित केलेले अंक आहेत त्यामध्ये पहिला 4 आहे दशक स्थानी, या 4ची दर्शनी किंमत आहे 4. त्यानंतर दुसरा अधोरेखित केलेला अंक आहे हजार स्थानी, एकक, दशक, शतक आणि हजार,
त्याची सुद्धा दर्शनी किंमत 4च आहे. मग आता दोघांची किंमत जर दर्शनी किंमत जर 4च असेल तर दोघांच्या किमतीमधला फरक किती असेल? तो फरक असणार आहे 0. म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मित्रांनो, 2 ही 4 अंकाची दर्शनी किंमत ही त्या अंका एवढीच असते. दोघांची दर्शनी किंमत 4च आहे, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 0. प्रश्न 7वा. 34,30,558 या संख्येतील 2 या अंकाची स्थानिक किंमत 8 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? मित्रांनो, मी एकदा अगोदर संख्या लिहून घेतो. 34,30,258 या संख्येतील 2 या अंकाची स्थानिक किंमत. मित्रांनो, 2 हा अंक आहे शतक स्थानी. या 2ची स्थानिक किंमत आहे 200. 2 या अंकाची स्थानिक किंमत 8 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? आता 8 आहे एकक स्थानी. या 8ची स्थानिक किंमत आहे 8. म्हणजे एकाची स्थानिक किंमत 200 आणि एकाची स्थानिक किंमत 8 आहे. मग आता 8 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? म्हणजे 200 ही संख्या 8च्या किती पट आहे? म्हणजे आपण या ठिकाणी यांचा भागाकार सुद्धा करू शकतो. 200 म्हणजे थोडक्यात 8 1 8, 8 2 16, 8 3 24. म्हणजे 8ची एक पट म्हणजे 8, 8ची दुप्पट म्हणजे 16, 8ची तिप्पट म्हणजे 8 3 24. असं 8च्या किती पट आहे? म्हणजे 8 गुणिले म्हणजे 8 मध्ये 8 मिळवले, 8 मध्ये 8 मिळवले, असे किती वेळेस मिळवल्यानंतर 200 होतील असं आपण या ठिकाणी काढू शकतो. किंवा 200 भागिले आपण या ठिकाणी जर 8 केलं तर 8 2 16, बाकी उरली 4, वरून घेतला 0 आणि 8 45. मित्रांनो, 40मधून 40 गेले, बाकी उरली 0. आपला भागाकार पूर्ण झाला. उत्तर आलं 25. म्हणजे 25 8 200 किंवा 8 गुणिले 1, 8 गुणिले 2 म्हणजे 8 1 8, 8 2 16, 8 3 24. म्हणजे 8 मध्ये 8 असं आपण जर 25 वेळेस जर मिळवलं तर आपल्याला उत्तर मिळेल 200. म्हणजे 2 या अंकाची स्थानिक किंमत 8 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या 25 पट आहे. म्हणून 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मित्रांनो, पट म्हणजे या ठिकाणी 8 1 8, 8 2 16, 8 3 24 ह्या पटीतील संख्या झाल्या किंवा पाढ्यातील संख्या असं म्हटलं तरी पण चालेल. पण पाढा आपण जास्तीत जास्त 10 पर्यंत म्हणतो. मग पुढे त्यामध्ये 8 8 8 असे मिळवत जाणार. म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल 25. 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 8. एका 4 अंकी संख्येत पी क्यू आर व यस हे अनुक्रमे हजार, शतक, दशक व एकक स्थानी असणारे अंक आहेत. त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती होईल? मित्रांनो, पी क्यू आर यस हे अनुक्रमे बघा. आता पी, त्यानंतर आहे क्यू, त्यानंतर आहे आर आणि त्यानंतर आहे यस. पी आहे हजार स्थानी, क्यू आहे शतक स्थानी, आर आहे दशक स्थानी आणि यस आहे एकक स्थानी. तर त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती होईल? मित्रांनो, पर्यायांचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे. आता जर आपण या ठिकाणी बघितलं तर आता पी हा हजार स्थानी आहे. म्हणजे पी म्हणजे 1000 असली पाहिजे. पर्याय क्रमांक 1 मध्ये पी तर 100 आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. क्यू शतक स्थानी आहे, म्हणजे क्यूची किंमत 100 असली पाहिजे. दशक स्थानी 10 बरोबर आहे. एकक स्थानी यस बरोबर आहे, पण पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. कारण की पी हजार स्थानी असेल तर 1000 पी असं पाहिजे होतं, म्हणून पर्याय क्रमांक 1 मित्रांनो या ठिकाणी चुकीचा आहे. आता आपण पर्याय क्रमांक 2चा जर विचार केला तर 1000 पीची किंमत, पी हा हजार स्थानी आहे म्हणून त्या ठिकाणी 1000 पी. त्यानंतर 100 आर. आता पी क्यू, मित्रांनो क्यू हा शतक स्थानी आहे, म्हणजे क्यू या ठिकाणी 100 पाहिजे होता, म्हणून पर्याय क्रमांक 2 सुद्धा चुकीचा येतोय. पी क्यू आर या ठिकाणी आर 10 पाहिजे होते आणि क्यू हा यस या ठिकाणी पाहिजे होता, म्हणजे पर्याय क्रमांक 2 सुद्धा चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 3चा जर विचार केला तर पी हा हजार स्थानी आहे म्हणजे 1000 पी,
क्यू हा शतक स्थानी आहे म्हणजे 100 क्यू, आर हा दशक स्थानी आहे म्हणजे 10 आर आणि यस हा एकक स्थानी आहे म्हणजे नुसतं यस आपण घेऊ शकतो. म्हणजे बघा पी क्यू आर यस 1000 100 10 आणि यस म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक 3. मित्रांनो पर्याय क्रमांक 4 सुद्धा चुकीचा आहे. या ठिकाणी पी क्यू आर यस याप्रमाणे आपण हे अंक घ्यायला पाहिजे होते आणि यस हा एकक स्थानी आहे म्हणजे यसची किंमत या ठिकाणी एककच पाहिजे होती, ती या ठिकाणी 1000 दिलेली आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 सुद्धा चुकीचा आहे. 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 9. 2 स्टार 75 स्टार 3 या संख्येत स्टारच्या जागी सारखेच अंक आहेत. म्हणजे मित्रांनो जे संख्येमध्ये आपल्याला 2 स्टार दिलेले आहेत त्या 2 स्टारच्या जागी सारखेच अंक आहेत. त्या 2 स्थानांच्या अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक 79,920 आहे. तर ती संख्या कोणती? मित्रांनो आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. आपल्याला पर्यायांचा या ठिकाणी वापर करावा लागेल. म्हणजे थोडक्यात 79,920 हा फरक असला पाहिजे त्या 2 संख्येतील अंकांच्या स्थानिक किमतीचा. मग आता पर्याय क्रमांक 1चा जर विचार केला तर पर्याय क्रमांक 1 मध्ये स्टारच्या जागी आपल्याला 3 आणि 3 दिसतोय. म्हणजे पहिल्या 3ची स्थानिक किंमत या ठिकाणी आपण बघितलं तर एकक दशक शतक हजार 10,000 म्हणजे 30,000 आहे आणि या ठिकाणी दुसऱ्या 3ची स्थानिक किंमत आहे 30. म्हणजे मित्रांनो हा पर्याय क्रमांक 1 आहे. यांची जर आपण वजाबाकी केली 30,000 मधून जर आपण 30 वजा केले तर 29,970 असं उत्तर येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. मित्रांनो त्या 2 अंकांच्या स्थानिक किमतीतला फरक हा 79,920 असला पाहिजे. पर्याय क्रमांक 2चा विचार केला तर स्टारच्या जागी 2 7 आहेत. मग पहिल्या 7ची किंमत एकक दशक शतक हजार 10,000 म्हणजे 70,000. आता हा पर्याय क्रमांक मित्रांनो 2 आहे. 70,000 आणि त्यातून वजा करायचे दुसऱ्या 7ची किंमत 70 आणि 70,000 मधून जर आपण 70 वजा केले तर 69,930 असं उत्तर येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 2 सुद्धा चुकीचा आहे. पर्याय क्रमांक जर आपण 3चा विचार केला तर या ठिकाणी स्टारच्या जागी 8 8 हे अंक आपल्याला दिसतात. म्हणजे 8 हा 10,000 स्थानी आहे म्हणून पहिल्या 8ची स्थानिक किंमत आहे 80,000 म्हणजे 10,000 स्थानच्या 8ची किंमत स्थानिक किंमत 80,000 आणि दशक स्थानच्या 8ची किंमत आहे 80. यांचा फरक म्हणजे वजाबाकी करायची. मग आता 80,000मधून जर आपण 80 वजा केले तर या ठिकाणी उत्तर बरोबर येणार 79,920. मित्रांनो ही वजाबाकी आहे. आता तुम्ही 5वीचे विद्यार्थी म्हटल्यानंतर वजाबाकी तर सहज करू शकता म्हणून या ठिकाणी मी ही वजाबाकी करत नाही आहे. तर 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मित्रांनो या स्टारच्या जागी या ठिकाणी जर तुम्ही हे 8 8 ठेवले किंवा पर्याय क्रमांक 3 जर ठेवला तर बरोबर ह्या स्टारच्या जागी असणाऱ्या अंकांच्या स्थानिक किमतीतला फरक 79,920 येतो. म्हणून 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आणि आता तुम्ही पर्याय क्रमांक 4 सुद्धा करून बघू शकता, तो सुद्धा चुकणार आहे. मित्रांनो यानंतर सर्वात शेवटी एक प्रश्न राहिलेला आहे. प्रश्न नंबर 10. 10 + b कंसपूर्ण ही 2 अंकी संख्या 84 आहे. जर बीची किंमत 4 असेल तर एची किंमत किती आहे? नेहमीप्रमाणे मित्रांनो या स्वाध्यायातला हा शेवटचा प्रश्न आहे. हा प्रश्न तुमच्यासाठी असेल. तुमच्या जर कमेंट आल्या तर मी तो प्रश्न तुम्हाला कमेंटमध्ये समजून सांगेल. पण शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. स्वाध्याय या ठिकाणी संपलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा. धन्यवाद.